आज ना मस्तपैकी छान असा नरम लुसलुशीत तुपाचा साजूक तुपाचा असा खमंग टेस्टी असा शिरा बनवणार आहे. म्हणजेच रवा जे आपण प्रसादामध्ये पूजा समारंभामध्ये नेहमी खातो बघतो. तर छान असा साधा सिंपल पद्धतीने पण खूप छान असा टेस्टी शिरा बनवून दाखवलेला आहे मी तुम्हाला. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडला तर नक्की चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. इकडे बघू शकता इतका नरम सॉफ्ट आणि असा सुटसुटीत असा हा लुसलुशीत असा शिरा तयार केलेला आहे. तर तुम्ही व्हिडिओ बघा आणि आवडलास तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चला बघूया आपण याला लागणारं साहित्य बनवायची कृती. तर इकडे पॅन ठेवला आहे तापत आणि ह्याच्यामध्ये टाकते मी 2 चमचे साजूक तूप. आपल्याला अगदी सिंपल पद्धतीने शिरा बनवायचा आहे. हे बघा 2 चमचे मी इथं साजूक तूप वापरलेलं आहे. गॅसच चालू केला नव्हता मी. आणि आता ह्याच्यामध्ये मी बारीक रवा वापरते. जाड रवा तुम्ही कोणताही वापरू शकता, जाड बारीक. हे बघा असा बारीक रवा वापरलेला आहे मी. आता हे तूप आहे ना चारी बाजूने पसरेल. आता मी सुरुवातीला इथं तूप थोडं कमी वापरले कारण की ना शिरा तयार झाला तसं मस्त आता परतून घ्यायचा आहे. छान असा शिरा ना मस्त असं लालसर परतून घ्यायचा आहे. म्हणजे थोडासा याच्यामध्ये गोल्डन ब्राऊन रंग आला की आपण हे काढून घ्यायचं. तोपर्यंत छान याला परतून घ्यायचं कारण की शिरा ना हा चांगला म्हणजे रवा शिराच बोलते मी. रवा ना जोपर्यंत चांगला भाजत नाही ना तोपर्यंत आपला शिरा ना चांगला होत नाही. तर रवा आता मी हा तुपामध्ये चांगला भाजून घेते. हे बघा मस्त असं मीडियम गॅसवर याला असं परतून घ्यायचं रव्याला. आणि एकीकडं आता मी ह्याच्यासाठी थोडंसं पाणी तापत ठेवणार आहे. हवं तर तुम्ही पाणीच्या जागी दूधसुद्धा वापरू शकता. हे बघा आता मी ह्याला ठेवलं थोडंसं भाजण्यासाठी. अगदी स्लो गॅसवर ठेवायचे म्हणजे जेणेकरून काही करपलं जाणार नाही. हे बघा एकीकडे मी पाणी तापत ठेवलं आहे. पाण्याच्या जागी तुम्ही इथं दूधसुद्धा वापरू शकता. तर त्याच्यामध्ये मी पुन्हा 1 चमचा तूप टाकले. इलायची पावडर टाकून घेतलेली आहे म्हणजे छान याचा पण फ्लेवर येईल. हे बघा असं मिक्स करून घ्यायचं तूप आणि इलायचीचं पाणी. आणि हवं तर केसरचे थोडेसे पानं असतात ना ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. हे बघा चांगलं उकळून द्यायचं आहे. जर तुम्हाला पिवळासा रंग हवा असेल ना तर केसर टाकायचं थोडंसं नॉर्मल किंवा पिवळा रंग टाकायचा. तर हे जे उकळलेलं पाणी आपलं तूप आणि इलायची टाकून केलेलं ते आपलं भाजलेल्या रव्यामध्ये हळूहळू टाकायचं आहे. आता जितकं तुम्ही मस्त पाणी टाकताना गरम तापलेलं तितका नरम असा झटकीपट हा रवा तयार होतो. हे बघा पुन्हा एकदा मी इथे 1-1.5 चमचा तूप टाकते आहे. हे बघा आणि पाण्यामध्ये सुद्धा मी तूप टाकलेलं आहे. भाजता वेळेस पण तूप टाकले. एकंदरी म्हणजे तुपाचं प्रमाण बरोबर झालेलं आहे. आणि आता साखर टाकायची आवडीनुसार. आता साखर म्हणजे आता प्रत्येकाला गोड कमी जास्त आवडत असतं त्यानुसार तुम्ही इथं साखर वापरा. आता हे बघा मनुके टाकलेले आहेत. मनुके मी असेच वरून टाकते कारण मी फ्राय नाही करत तुपामध्ये. काजू बदाम ड्रायफ्रूट्स जे पण तुम्हाला आवडते ते तुम्ही तुपामध्ये थोडेसे फ्राय करून मग वरून टाकू शकता गरम गरम. तर आता मी हे आणि मनुके बघा कसे एकजीव झालेले आहेत आणि छान याचा टेक्स्चर तयार होणार आहे. आणि हे बघा असा नरम सॉफ्ट असा लुसलुशीत असा हा शिरा आपला तयार झाला आहे रव्याचा खाण्यासाठी. हे बघा आता याला मंद आचेवर असंच परतून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं चांगला फ्लेवर बसतो आणि मस्त अजून नरम सॉफ्टसुद्धा होत राहतो. हे बघा किती नरम सॉफ्ट असा हा रवा तयार झाला आहे शिरा खाण्यासाठी. किंवा आपण याला सुजीचा हलवासुद्धा बोलू शकतो. हे बघा आता याला मी मंद आचेवर असं 1 मिनटं 2 मिनटं ठेवून घेते. मग तुम्ही याचा टेक्स्चर बघा. हे बघा आता मी 1 मिनटं याला जरा थोडंसं असं ठेवते. हे बघा अजून थोडं तूप टाकलेलं आहे म्हणजे आपण तूप चांगलं वापरलेलं आहे. सुरुवातीला भाजता वेळेस जरी जास्त नसलं तरी आपण हे वरून ॲड केलेलं आहे. आणि आता थोडेसे मनुके अजून टाकते कारण शिरा म्हणलं ना मला मनुकेच खूप आवडतात. आता तुम्हाला आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट टाकायचे पण मी शक्यतो मनुकेच वापरते नेहमी. हे बघा असा मस्त असा शिरा तयार होतो आपला. आता प्रसादाचा जो शिरा असतो ना त्याला एक बनवायची वेगळी पद्धत असते. हे बघा इकडे बघू शकता थंड करून मी एका वाटीमध्ये हे काढून घेतलं आहे. हे बघा अजिबात शिराचा एक दाणासुद्धा आपल्या बोटाला लागत नाही. इकडे बघू शकता हे बघा अजिबात नाही सुटसुटीत आणि मस्त असा छान असा नरम लुसलुशीत रसदार आणि साजूक तुपातला गरमागरम हा शिरा खाण्यासाठी तयार झाला आहे.
तर मस्त असं बघा तुम्हाला दाखवते बघा. एक बाईट मी घेतलेली आहे, सोबत मनुकासुद्धा त्याच्यामध्ये ॲड आहे. तर हा शिऱ्याचा पहिला बाईट इतका भारी लागला मला, म्हणजे ना इलायची फ्लेवर, तुपाचा तर खूपच चांगला फ्लेवर ना, मस्त असं मेल्ट होतो तोंडामध्ये खाता वेळेस जिभेवर, तर खूप मस्त वाटते. आणि शिरा तुम्हाला मी फक्त सांगते, पण तुम्ही ट्राय करा. शिरा इतका नरम सॉफ्ट आणि असा मेल्ट होतो आहे ना, खूप मस्त वाटते खाता वेळेस. हे बघा मी असं सर्व करून घेतला आहे गोलाकार. हे बघा अगोदर वाटीमध्ये टाकायचं, मग वाटी उलटी करायची, मग चांगला शेप भेटतो असा. हे बघा हे प्रसादाचं ताट ना असं तयार करायचं असतं. हे बघा किती भारी झालं आहे ना आपला शिरा, लुसलुशीत नरम नरम सॉफ्ट झालेला आहे आणि खाण्यासाठी खूप चांगला चवदार असा लागतो हा. तर तुम्ही नक्की ट्राय करा एकदा. जर तुम्हाला शिरा खायला आवडत असेल ना, तर कधीही बनवून असं तुम्ही खाऊ शकता सिंपल पद्धतीने. हे बघा अगदी सहजपणे बघा, जिभेत चिपकत नाही कुठंच, व्यवस्थित झालं. कारण आपला रवा परफेक्ट भाजून निघलेला आहे. हे बघा मला राहत नाही, मग मी बाईट घेते. तुम्ही पण नक्की ट्राय करा. पुरीसोबत ना खूप भारी लागतो शिरा. असं पूजा समारंभ सणासुदीच्या टायमाला ना असं शिरा नक्की बनवा. आणि देवाच्या प्रसादालासुद्धा असं तुम्ही बनवून देवाला नैवेद्य दाखवू शकता. हे बघा मस्त वाटते. तर चला आता मी भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा नवीन रेसिपीचा. आणि कसं वाटलं नक्की मला सांगा. आणि असंच बघत राहा आणि चॅनलला असं सपोर्ट करा. तर मस्त झालेला आहे शिरा. आता हे खाऊन घेणार आहे मी पुरीसोबत गरमागरम, किंवा असंही सुद्धा याला मी खाऊ शकते, कारण इतका भारी लागतो, याची टेस्ट खूप चांगली लागते. तर कशी वाटली तुम्हाला आपली रेसिपी आज शिऱ्याची नक्की मला सांगा. असेच मी तुम्हाला चांगले चांगले व्हिडिओ दाखवून बनवून, पण थोडासा वेळ कमी भेटतो आहे मला, तर प्लीज समजून घ्या. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या